गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जया ते सांगावया वेद बोबडे, पहावया काळाचेही आयुष्य थोकडे, धातयाही परी न सापडे ठाव जयाचा। ज्या विश्वरूपाचे वर्णन करता करता वेदांची बोबडी वळली। आपल्याला सुद्धा साधं इमॅजिनेशन करताना सुद्धा आपल्याला किती प्रॉब्लेम येतोय बघा। हे किती लोक काही जणांना समजतही नसेल एखाद्याला मी काय उदाहरणं देतोय ती, परंतु ते इमॅजिनेशनच तशा प्रकारचे, त्याला काही इलाज नाहीये। कारण वेद सुद्धा त्या स्वरूपाला स्पष्टपणे सांगू शकलेले नाहीये। त्याची बोबडी वळली, त्याला पाहण्याकरता काळाचे आयुष्य अपुरे पडते। त्याला पाहण्यासाठी काळाचं आयुष्य अपुरे पडते। काळ आणि काळाला आयुष्य म्हणजे कसं झालं, काळातीत झालं बघा। म्हणून त्याचा जो एक्स आहे ना, तो एक्स जो आहे तो काळातीत आहे। हे समजणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या। अशासाठी अपुरे पडते म्हणजे जेथे काळाचाही अंत होतो व ब्रह्मदेवालाही ज्याचा पत्ता लागत नाही। ब्रह्मदेवालाही समजत नाही ही सृष्टी कशी निर्माण झाली। शेवटी आपण म्हणतो ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली, परंतु त्यालाही शेवटी समजत नाही। त्याच्याही सगळं हाताबाहेर केस जाते सर्व, असं म्हणूयात। लक्षात तोही म्हणतो देवा बघा आता तुम्ही काय करायचं ते, मी आपला जातो निद्रेत, ब्रह्मदेव जातात निद्रेत। असं झालं ते। जया ते वेदत्रयी कधी नायके, ये प्रत्यक्ष देख अनेके, भोगी आश्चर्याची कवतिके महासिद्धी। ज्या स्वरूपाची गोष्ट तिन्ही वेदांना देखील ऐकायला कधी मिळत नाही, ती माझी रूपे तू आता प्रत्यक्ष पहा। म्हणजे आतापर्यंत ते तर झालं, पण मागे सुद्धा पाहिलं की आतापर्यंत ज्यांना कोणालाही, लक्ष्मीलाही जे स्वरूप माझं माहिती नाही, शेषालाही माझं स्वरूप माहिती नाही, ते नुसतेच वरती माझ्यावरती डोलत बसलेत वरती, लक्षात। आणि ती लक्ष्मी माझ्या उगाच पाय चुरत बसली तिकडे, पण तिला माहितीच नाही मी काय आहे ते भानगड। ते हे विश्वरूप आहे, ते तू पहा। म्हणजे केवढा गर्व दाखवतोय। म्हणजे गुरु शिष्याला किती अंतरंगातलं सर्व उलगडून दाखवू शकतात, पण आपल्याला जाणतेने गुरु भजिते करता यायला पाहिजे, आहे की नाही? मग आपल्याला कळतं की सद्गुरूंनी आपल्या वयाच्या 95व्या वर्षी नाथ आले का नाहीत अजून, मग कृष्ण आदेश का देत आहेत रामायण लिहा म्हणून, ते नंतर कळतं। ते कळायला खूप आपल्यालाच उन्नती करावी लागते, लक्षात घ्या, आहे की नाही? आहे ना असा अनुभव? मग असं घडतं कसं हे आपल्याला नाही म्हणत कोण येऊन अरे हे लिही म्हणून, ते लिही म्हणून, नाही आहे की नाही? खूप वेगळे गणित आहे, लक्षात घ्या। आणि सहज आहे हो। म्हणजे आपण जो डोम मिरवतो ना अध्यात्माचा, तसं ते नाहीच आहे। तुम्ही आपण जे समजतो ना असं केलं की अध्यात्म, तर हा मूर्ख आहोत आपण, वेगळं काही नाही याच्यात। सहज फार वेगळ्या प्रकारे बघावं लागतं। म्हणजे आपण करतो ते चुकीचं करतो असं मला म्हणायचं नाहीये, परंतु बौद्धिक जाणीवा फार वेगळ्या स्तरावर न्यायला लागतात, लक्षात घ्या। खूपच वेगळं गणित आहे। परब्रह्म म्हणजे समजणं हे अंतरंगातल्या खूप वेगळ्या जाणीवेतनं समजून घ्यावं लागतं। आंतरिकच बदल आहे सर्व, म्हणून आंतरिक बदलासाठी हा संपूर्ण व्यवहार वापरता यायला पाहिजे। आंतरिक बदलासाठी तर व्यवहारच नाही वापरला
आणि मला जर माझ्या आयुष्यात जे प्राप्त करायचंय त्याच्या आड येणाऱ्या लोकांना मी जर बाजूलाच सारू शकलो नाही कधी आयुष्यात, तर अडचणी या असणारच आहेत. त्या जन्मापासूनच मागे लागलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही? हे जेव्हा हळूहळू आपल्याला जमायला लागतं, वयाच्या 50व्या वर्षीपर्यंत, 60व्या वर्षी रिटायरमेंट काय म्हणायची, या अडचणी बाजूला सोडून, कारण आता खूपच कमी अडचणी राहिलेल्या असतात, त्या अडचणी बाजूला सोडून माझं ध्येय प्राप्त करायचं आहे. आणि हळूहळू या सगळ्या अडचणींना पूर्णपणे बाजूला सारून फक्त ईश्वराचा ध्यास धरणं, याला संन्यास म्हणायचे. मी घर सोडून द्या स्वामींसारखं असं म्हणत नाहीये. लक्षात, आपल्यासाठी जगता यायला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्यासाठी जगता यायला पाहिजे. आपल्यासाठी म्हणजे मी कोण आहे या शोधासाठी जगता यायला पाहिजे. आता अर्जुनाला कृष्ण सततच बरोबर होता हो, आणि त्याची डेव्हलपमेंट करत 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 त्यांनी त्याला बऱ्याच गोष्टी अगोदरी दाखवलेल्या आहेत, असं काही नाही झालेलं. पण एवढा सत्संग सगुणाच्या भूमिकेतनं आपल्याला मिळणं खूप अवघड आहे. हा खूप अवघड सत्संग आहे. मग आपण काय करायला पाहिजे? म्हणून आपण श्रवण मनन चिंतन निधिध्यासाच्या जाणीवेत हळूहळू जाणं, आणि सत्संग जो आहे आपण पकडलेला तो कधी न सोडणं. हा एवढा एकच भाग आपण आयुष्यात करू शकतो की जिथं आपण एलिव्हेट होऊ शकतो. शेवटी आपण एलिव्हेट होतो की नाही बघणं महत्वाचं आहे ना. दुसरा होतो का होत नाही ही विषय येतच नाही याच्यामध्ये. आपण आपल्याला एलिव्हेट करणं आणि त्या भूमिकेत नेणं, तेव्हा हे आपण जे सगळं ब्रह्मांड पाहतो हे विश्वरूप दर्शनच आहे ना एक प्रकारे. पण या विश्वरूप दर्शनामध्ये आपण स्वतःचा काही शोध घेतो का? हा आपला शोध जेव्हा प्रखर व्हायला लागतो तेव्हा साधना सुरू होणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून या सगळ्या व्यवहारामध्ये, ज्याला आपण समष्टी म्हणतो, या समष्टीच्या व्यवहारातनं शोध आपल्याला घेता यायला पाहिजे. नाहीतर समष्टीत आहोतच की आपण, का नाही होत समष्टीत? अरे जन्मापासून मरेपर्यंत तिथंच जाणारच होते दुसरीकडे, पण शोध घेतला का? हे गणित आहे त्यातलं. म्हणून कर्म करायचं नाही हा विषयच नाहीये. परमेश्वरासारखं कर्म करता यायला पाहिजे. यांनी तर केवढं भयंकर कर्म काढलंय. कानातनं काय वाफा येत आहे, नाकातनं काय, तोंडातनं काय ज्वाळा काढताय, अंगातनं काय विविध देव, केवढं कर्म आहे हे. आपल्याला आपल्या आतल्या शक्तींचा शोध अजून लागत नाहीये. पचन कसं होतं कळत नाहीये. कधी आपण विचारच करत नाही माझ्यामधल्या सत्वाच्या जाणीवा कशा स्वरूपातल्या आहेत, माझ्यातला रजोगुण कसा आहे, माझ्यातला तमोगुण कसा आहे. म्हणजे हा कुठलाच गुण मी काही टाकून द्यायचा विषय नाहीये, परंतु त्याला शांतीचं उपकरण पण मला ठेवता यायला पाहिजे, कारण मी ब्रह्म आहे. लक्षात केवढं स्वरूप आहे, केवढं अर्जुनाला दाखवतोय तो. त्याला दाखवायचंय काय शेवटी, हे दाखवायचंय ना. म्हणून म्हटलं गीता समजायची म्हणजे कशी समजायची. गीताचा हा जो पार्ट आहे ना, याच्यासाठी अगोदरचं सर्व तत्वज्ञान आहे, आणि हे प्रत्यक्षात दिसतंय. याला लक्षात, अनुभवात ज्ञानम इथे भूमिका आहे त्याच्यात. यासाठी हे बघायचंय. ज्या ते वेदत्रय झालं, या मूर्तीची या किरीटी रोम मुळी देखे पा सृष्टी सुर तरु तळवटी तृणांकुर जैसे. ज्याप्रमाणे कुठे गेलं, ज्याप्रमाणे कल्पतरूंच्या बुडाशी गवताचे अंकुर वाढावे, त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या रोमारोमाच्या ठिकाणी तुला सृष्टी दिसेल पहा. म्हणजे विश्वमूर्तीच्या त्याची जी संपूर्ण स्वरूप तो दाखवत आहे, त्याच्या रोमारोमाच्या तळाशी सर्व सृष्टी तुला दिसेल असं तो म्हणतोय. म्हणून मुळाशीच जायला पाहिजे आपल्याला. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेलो की अस्तित्व कळणार आहे.
जोपर्यंत आपण मुळाशी जात नाही, वर 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 पाहतो आहोत, तोपर्यंत कळतं का? आपल्याला कोणीच कळत नाही. बरोबर आहे. आपली पोरं आपल्याला कळली का? आपल्या सुना आपल्याला कळल्या का? अहो, आपला नवरा तरी आपल्याला कळला का? आपली बायको तरी आपल्याला कळली का? आपण मुळाशीच गेलो नाहीत कधी. आणि मुळाशी म्हणजे अंतरंग चतुष्टयाच्या जाणीवेत शिरावं लागणार. आणि तिथं मग जी सृष्टी दिसते ती सृष्टी त्या माणसाची स्वयंभू सृष्टी असते, लक्षात ठेवा. तिथं तुम्ही काही करू शकत नाही. अगदी किती हक्काचं नवरा बायको असो किंवा किती हक्काची पोरं ठरू असो. म्हणून हे जे विश्व आहे हे रोमाच्या मुळाशीच आहे. कारण रोम का म्हटलेलं आहे? कारण त्याला पालवी फुटलेली आहे, म्हणजे ते वाढलंय कुठून तरी. म्हणून या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक जीव हा रोम रोम आहे आणि त्या जीवाच्या मुळाशी विश्वाचं दर्शन आहे. सर्वम खर्विदम ब्रह्म. केवढे भयंकर अर्थ काढतात बघायचं. ज्ञानेश्वर महाराज समजणं का अवघड जाते, का डोक्याचा भुगा होतो, त्याची कारण तिथं दडलेली येतो. कारण हे हातूनच समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला. नाही तर कसं कळेल आपल्याला? तुम्ही मला सांगा. अंतरंग चतुष्टयाच्याच भूमिकेतनं जावं लागणार आहे आपल्याला. म्हणून म्हटलं कृष्णाचंही हृदय, आपण इतके भाग्यवान आहोत ना की आपल्याला कृष्णाचंही हृदय समजून घ्यायला मिळतंय आणि अर्जुनाचंही हृदय समजून घेता येतंय. याला कारण ज्ञानेश्वर महाराज लक्षात. योग सार हाता चढे. का चढतंय? याच्यामुळे चढतंय. प्रत्येक सत्संगाला ते चढत चढत जातो तेव्हा कुठली भूमिका आपण डायजेस्ट करू शकतो. नाही तर गीता काय कळणंच अवघड आहे ना. तुम्ही योगी अरविंदांचं एसे जाऊन गीता वाचा, तुमच्या अक्षरशः भुगा पडतो. ते काय लिहितात हे फार वेगळ्या भूमिकेत समजून घ्यावं लागतं. लक्षात घ्या, खरंच अवघड जातं. मी ह्या बऱ्याच गोष्टी बोलतो ना तुमच्याशी, या त्यांच्याकडनं मला कळल्यासारख्या मला वाटतं. बरेच एकदम भारी. कृष्ण समजून घ्या, अर्जुन समजून घ्या, कसा सांगितलंय ते विश्वरूप दर्शन कशा प्रकारे. अर्थात त्यांनी एवढं सगळं मांडलेलं नाही त्या विश्वरूप दर्शनाच्या, पण आपल्यालाही एक्सप्लोर करता यायला पाहिजे ना कुठेतरी. आपणच जर आपण तिथंच थांबलो तर काय होईल? योगी अरविंदांची प्रतारणा केल्यासारखं होईल. लक्षात घ्या. योगी अरविंद स्वतः काय म्हणतायत? पुढे जा, क्रांती करत राहा. ते तर म्हणतात माझ्याही पुढे जा, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण तो अनंत आहे. केवढं भयंकर आहे. आपल्यालाच भीती वाटते त्यांच्या पुढे कसं जायचं. आपल्यालाच वाटत नाही कधी की मी रामदास स्वामींपेक्षाही पुढे जाईल म्हणून. वाटतं का? गोंधळकर महाराजांच्याही पुढे जाईल. आणि कृष्ण म्हणतो अरे ये माझ्या आणि माझ्या शीर आणि माझ्याही पुढे निघून जा. अर्जुनाला म्हणतोय. अजून काय वेगळं सांगायचंय? आपण डायजेस्ट नाही करू शकत. म्हणून किमान विश्वरूप दर्शन डायजेस्ट करा असं म्हणतात. एनिवे, वातायनाचे प्रभासे उडत परमाणू दिसती तैसे भ्रमत ब्रह्म कटाह तैसे अवयव संधी. बघा, एखाद्या गवाक्षातून आलेल्या सूर्याच्या किरणात परमाणू उडत असलेले दिसतात, त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाच्या अवयव संधीत अनेक ब्रह्मांडे फिरत असलेले दिसतील. सूर्याचा किरण जेव्हा आपल्या फटीमधून येतो तेव्हा त्याच्यात बघा असे कण दिसतात. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला ओळखता येतोय सूर्य. नाही तर सूर्याच्या किरणाला रंग नाहीये का? बरोबर ना? ते शास्त्रज्ञ आहेत म्हणून विचारतो. त्याला रंग नाहीये, त्यामुळे पण तो पडतो. जिथं पडतो तिथं रिफ्लेक्ट होतो. लक्षात, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्ट आणि एकाच कोणात. ते नियम परत अजून वेगळे. लक्षात, लोक रंगायचं चिरत नाही गणितात. परंतु सांगण्याचं येतो का त्यामुळे आपल्याला दिसतं. तुम्ही मला का दिसता? कारण तुमच्या अंगावर जी किरण पडत आहे ती तुम्ही ऍब्सॉर्ब करू शकत नाही आहात, म्हणून मला तुम्ही दिसता. तुम्ही ऍब्सॉर्ब करा, तुम्ही मला दिसणारच नाही.
हा सायन्स आहे ना. म्हणून तो प्रकाश सुद्धा डायजेस्ट करावा लागणार आहे, लक्षात ठेवा. ईश्वराचं प्रकाशमय स्वरूप सुद्धा जेव्हा आपण डायजेस्ट करू तेव्हा विश्वातीताच्या जाणीवेत जाऊन पोहोचणार. म्हणून तो दिसत नाही. ही डायजेस्ट एव्हरीथिंग आणि वी डायजेस्ट नथिंग. पिठलं खाल्लं तरी त्रास होतो दुसऱ्या दिवशी. व्हॉट इज कंडिशन्स. बरं, असा प्रकार आहे. केवढं डायजेशन लागेल म्हणजे त्याच्यासाठी, सिस्टीमच केवढी पाहिजे त्याच्यासाठी. एनिवे, तर एखाद्या गवाक्षातून आलेल्या सूर्याच्या किरणात परमाणू उडत असलेले दिसतात, त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाच्या अवयव संधीत, म्हणजे माझं जे विश्वस्वरूप आहे त्याचे जे अवयव आहेत त्याच्या संधीत, म्हणजे त्याच्या जोडीमध्ये, म्हणजे आपण ज्याला जॉईंट म्हणतो ना, अवयव संधीत म्हणजे जॉईंट म्हणून वाटलं, अनेक ब्रह्मांडे फिरत असलेली दिसते. का तिथं ब्रह्मांड फिरत असलेली दिसणार आहे? अवयव संधीत का दिसणार आहे सांगा? त्याचं कारण आहे तिथं वायू आहे, लक्षात आलं. आणि त्या वायूंमध्ये, कारण आपल्यामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान, समास, तुम्ही तसंच रिफ्लेक्ट करा म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी हे पण कळतंय. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस चालू आहे तुमच्या डोक्यात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय बोलतोय ते. त्यामुळे त्या वायूमध्ये त्याला अनेक विश्व दिसतात, कारण त्या वायूतनं सर्व ब्रह्मांडाची निर्मिती होती. आकाशातनं आकाश स्वरूप आहेच तो. म्हणून जिथं जिथं संधी आहे तिथं तिथं असं त्यांनी म्हटलेलं आहे. फिरत असलेली दिसतील. येथे एकैकाची या प्रांतदेशी विश्व देख विस्तारेसी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वर्ते. येथे एका एका अवयव प्रदेशावर सर्व विस्तृत ब्रह्मांड रचना आहे, ती तू पहा. आणि ब्रह्मांडाच्या पलीकडेही पाहण्याची जर इच्छा असेल, इथं थांबले कृष्ण, ब्रह्मांडाच्या पलीकडेही पाहण्याची इच्छा असेल, ते खाली बघतायत. हा अर्जुन काय तो नुसताच मला अजून नमस्कारच करतोय असं म्हणतो. त्याला त्याची परिस्थिती काय म्हटली बघा. तरी येही विषयीचे काही येत सर्वता साकडे नाही, सुखे आवडे ते माझ्या देही देखसी तू. तर तेही पाहणे कठीण नाही, तुला जे पाहावेसे वाटेल ते खुशाल माझ्या देहाच्या ठिकाणी तू पाहू शकतो. ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारण्य रूप कारण्य पूर्णे तव देखत आहे की नाही, देखत आहे की नाही न म्हणे निवांतची येरू. करुणा संपन्न अशा त्या विश्वमूर्तीने असे म्हटले तरी अर्जुन स्तब्धच होता. लक्षात आले का? अर्जुन स्तब्धच होता. मी विश्वरूप पाहत आहे किंवा पाहत नाही असे तो काही बोललाच नाही. ते आलंच नाही कृष्णापर्यंत त्याचं वाक्य. तर इतक्या वेळचं बोलणं चाललेलं होतं, पाहिलं आपण ते. पण त्याच्यानंतर जेव्हा हे स्वरूप सुरू केलं तेव्हा तो बोलायलाच तयार नाही काही. येत का पाहा उगला म्हणून श्रीकृष्णे जेव्हा पाहिला तेव्हा आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे. असा हा अर्जुन काही बोलत नाही, उगाच का आहे असे म्हणून श्रीकृष्णाने त्याच्याकडे जेव्हा पाहिले तेव्हा तो पूर्वी जसा भगवंताच्या विश्वरूपाच्या दर्शनाची इच्छा करीत होता तसाच तो त्यांना दिसला. तशी इच्छा तो अजून नमस्कारच करते, देवा दाखव देवा दाखव. अरे राम समोर प्रत्यक्ष उभा आहे आणि मी डोळे मिटूनच नमस्कार करतोय, देवा तुझं दर्शन दे, देवा तुझं दर्शन. अशातला प्रकार थोडाफार. तेव्हा रामाने टोचायचं, अरे उठ बघ मला असं. एवढा तो त्या भक्तीच्या जाणीवेमध्ये होता असंही म्हणायला काही हरकत नाही, कारण तो तेवढ्या भावनेमध्ये शिरलेला होता. लक्षात ठेवा, कृष्णाला जसं रावलं नाही, शिष्याला म्हणजे गुरुला जसं रावत नाही, शिष्याला किती देऊन किती नाही असं जेव्हा होतं, म्हणजे आपला जो परम शिष्य असतो, निजभक्त जो असतो त्या बाबतीमध्ये, तसं त्या भक्तालाही असं वाटत असतं की माझ्या गुरुनी माझ्यावर अशी कृपा करावी, अशी कृपा करावी, अशी कृपा करावी. त्या भूमिकेमध्येच आहे तो अजून. म्हणजे अजून अद्वैत
अगोदर झालेला आहे, अद्वैतातनं बाहेर आलाय म्हणून प्रश्न विचारतोय तो, लक्षात घ्या. आणि द्वैताच्या भूमिकेतनं डायलॉग चालू आहे म्हणून त्या द्वैताच्या जाणीवेत अजून अर्जुन आहेच असं म्हणण्याचा भाग आहे. आणि हे का असं झालं यालाही काही कारण असू शकतील. ती कारण काय आहेत ते आपल्याला जरा शोध घ्यावा लागणार आहे, लक्षात घ्या. कारण कृष्ण असं कसं करू शकेल असा एक माझ्या डोक्यातला प्रश्न. तो सर्वज्ञ आहे, तो सर्व घटी आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, सर्व त्यांनी त्याचं वर्णन सांगितलं आहे. आणि त्याला अर्जुनाचं हृदय हेही कळलेलं आहे, पण अर्जुन विश्वरूप पाहत नाही हेच नेमकं कसं कळलं नाही, माझा प्रश्न हा आहे. लक्षात घ्या. म्हणून हे प्रश्न निर्माण करायचे आहेत आणि या प्रश्नाला उत्तर पण शोधता यायला. लक्षात. तर ते काय आहे ते बघूयात आपण. ऐसे विश्वमूर्ती तेने बोलले कारुण्य पूर्ण सर्व देखता आहे की नाही न म्हणे निवांतची येरू. म्हणून करुणा संपन्न अशा ते झालं नाही का आपलं. न तू माम शक्यसे द्रष्टू मने नैव स्वचक्षुषा दिव्यम ददामी ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. भगवान म्हणतात अर्जुना तू आपल्या जन्मचक्षुने माझ्या या विश्वरूपाला पाहू शकत नाही, मी तुला दिव्य चक्षु देतो. अरे का लक्षात. दिव्य चक्षु देतो, त्या दिव्य चक्षुने मग मी परमेश्वर सर्व सामर्थ्याने कसा नटलो आहे ते पहा. आता या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात. मग म्हणे उत्कंठे ओहट न पडे, अजूनही सुखाची सोय न सापडे, परी दाविले ते पुढे नाकळेची यया. मग श्रीकृष्ण मनात म्हणाले की माझे विश्वरूप पाहण्याची उत्कंठा अजून कमी झालेली दिसत नाही आणि विश्वरूपाच्या दर्शनाने वावयाचे जे सुख तेही झालेले दिसत नाही, कारण मी जे विश्वरूप दाखविले ते अजून त्याला आकलन झाले नाही. लक्षात आलं का. आकलन झाले नाही बर का. असे हे बोलवणी देव हासिले. असा तुम्ही इथून पुढे जर आपण सिरियसली घेऊयात. आपण कसा विचार करतो की त्यांनी दिव्यदृष्टी दिली नाही, काय कृष्णाने असं कसं केलं आणि ते आपले दर्शन देत बसले, बरोबर आहे की नाही असं आपण म्हणतो. म्हणून दिव्यदृष्टी मिळाली की त्याला ते दिसायला लागलं. असा एक साधा अर्थ आपण प्रत्येक गोष्टीतनं काढतो, तसा अर्थ सर्वजण काढत असतात. आपल्याला काय वेगळं मिळतं का बघूयात. आता हे बोलोनी देव हासिले हासोनी देखणिया म्हणितले, आम्ही विश्वरूप तरी दाविले परी देखसीच ना तू. असे मनात बोलून देव हसले व हसून विश्वरूप पाहण्याची इच्छा करणाऱ्या अर्जुनाला म्हणाले, अर्जुना आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे विश्वरूप दाखवले असता तू तर पाहतच नाहीस. या बोला येरे विचक्षणे म्हणतिले हाजी कवणासी ते म्हणे, तुम्ही बका करवी चांदणे चरवू पहा. म्हणजे अरे मी तुला विश्वरूप दाखवतो आहे आणि तू बघतच नाहीयेस. कृष्णाने त्याला प्रश्न विचारलाय आता, कारण कृष्णाला अजून लक्षात आलं नाही असं होईल का. मला जो प्रश्न आहे तो हा प्रश्न आहे. असे आले का. कृष्णाला हा प्रश्न नाही पडलेला नसावा असं माझं मत आहे. आणि त्यांनी हे डेलिबरेटली केलेलं आहे. त्यांनी हे का मुद्दा म्हणून केला असेल याचा मागोवा आपण जर घेतला तर कुठेतरी आपल्याला दोघांच्या मधल्या भक्तीच्या आणि याच्या जाणीवेमध्ये आपण शिरू शकणार आहोत. लक्षात घ्या. म्हणून ती भूमिका बघूया. यया बोला येर विचक्षणे म्हणितले हाजी कवणासी ते म्हणे, तुम्ही बका करवी चांदणे चरवू पहा मी. असे मनात बोलून देव हसले. ते झालं बरोबर की नाही. मग अर्जुन काय म्हणतोय, या भगवंताच्या बोलण्याला 156 यया बोला येरे विचक्षणे, हे या कृष्णाच्या बोलण्यावरतून की मी तुला दाखवतोय तू का बघत नाहीयेस, या बोलण्यावरती अर्जुन काय म्हणतोय बघा. या भगवंताच्या बोलण्याला त्या बुद्धिमान अर्जुनाने शब्द वापरलाय, बुद्धिमान अर्जुनाने असे उत्तर दिले की अहो देवा, हा उणेपणाचा दोष कोणाकडे आहे.
हा भोळेपणाचा दोष कोणाकडे आहे बरं का. तुम्ही बगळ्याकडून चंद्राच्या प्रकाशातील अमृत कण चरवू पाहता काय. बगळ्याकडून अमृत कोण व्यस्त चकोर आहे की नाही. आणि तुम्ही चकोर नाहीये, मी बगळा आहे हे त्यांनी पाहिलंय. लक्षात आलं का. काय म्हणजे अर्जुनाची स्थिती किती समर्पित आहे हे त्यांना बघायचं होतं असं मला वाटतं. हा तुम्ही म्हणजे त्या भूमिकेत गेला तर तुम्हाला एखादा पटेल ते मी काय म्हणतोय ते बरं का. म्हणून चंद्राच्या अमृतकाळ सर्व पाहता काय. पण पुढची सगळं त्याचीच उदाहरण. हा हो उठवूनिया आरिसा आंधळिया दाऊ पैसा बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणी व करा. अहो ऋषिकेशा तुम्ही आरसा स्वच्छ करून तो आंधळ्याला दाखवू पाहता किंवा बहिऱ्या पुढे गायन करताय. अहो मी आंधळा आहे, त्याचा भाव अजून बदललेला नाहीये. तो त्या बुद्धीच्या जाणीवेत नाहीये आता की कसा मी देवाला बघा आता विश्वरूप दर्शन द्यायला लावतोय. अहंकार नाहीये बघा, लक्षात ठेवा. म्हणजे ईश्वराच्या दर्शनानंतर सुद्धा अहंकार न येणं हे कारण तो ईश्वर बघतोय. म्हणून आत्मज्ञानानंतर सुद्धा अहंकार नकोय, वैश्विक जाणीवेनंतर सुद्धा अहंकार नकोय. हे सर्व त्याच्यात दाखवले जाते. अर्जुन काय दाखवतोय आपल्याला हे दाखवतोय ना असं मला वाटतंय. बरोबर आहे. म्हणून कृष्णाने हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे की गुरु शिष्याला शेवटच्या क्षणापर्यंत पाहतोय. हा अवघा तो म्हणतोय म्हणून मी देत नाहीये. अहो त्याला हे दाखवायची गरज नाहीये, त्याच्यात आहेतच ते. हे आपलं वर्णन त्यांनी केलं आहे. हे तू बघ माझ्यातलं, हे तू बघ असं सुरुवात केली ना. त्यानंतरच हे प्रकरण आलंय की बाबा आता बघू हा काय करतोय. तो म्हणतोय का मला दिसतंय माझं हे नाही, मला तुम्ही काय दृष्टीच दिली नाही, मला काय तुम्ही असं हे बरोबर नाही तुमचं, असं काही नाहीये त्याचं. लक्षात घ्या. तो म्हणतो तुम्ही मला मी इतका आंधळा आहे, मी काही चातक पक्षाप्रमाणे माझ्या जाणीवा नाहीये, मी अजून अज्ञानीच आहे. या भूमिकेवरती एवढं ज्ञान घेऊन सुद्धा 9व्या 10व्या अध्यायापर्यंत सर्व ज्ञान घेऊन सुद्धा तो अजून अज्ञानी समजते. पहा असं. फुलातील कुठे गेलं ते. हा मकरंद कणाचा चारा जाणता घालूनी दुर्धरा वाया झाडा शारंग धरा कोपा कवणा. म्हणून फुलातील मधाचा चारा जाणून बुजून बेडकाला घालून वाया घालविता मग हे शारंग धरा कोणावर रागवता. बेडुके मला तुम्ही मकरंदाचं हे घालताय तुम्ही तर ते चालेल का. बेडक्याला आवडेल का. तो माशाच खाणार असं होणार. म्हणून जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीची या भागा पिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुधले मी कैसेनी देखे. जे विश्वरूप इंद्रियाने दिसण्याजोगे नाही केवळ ज्ञानदृष्टीच्या आटोक्यातील आहे असे शास्त्राचे म्हणणे आहे. ते विश्वरूप तुम्ही माझ्या या चर्मचक्षु पुढे मांडले मग मी कसा पाहणार. बरोबर. म्हणजे त्यांनी काय केलंय जे विश्वरूप इंद्रियांनी दिसण्याजोगे नाही असं शास्त्राने सांगितलंय. शास्त्राने बरोबर आहे की नाही. तो विसरलेला नाहीये कुठली गोष्ट. शास्त्राने सांगितलं आहे आणि केवळ ज्ञानदृष्टीच्या आटोक्यातील आहे. म्हणून ज्ञानाला का महत्व दिलेलं आहे. तो ज्ञानी भक्तच मला का प्रिय म्हटलेला आहे त्याला कारण ही वैश्विक जाणीव फक्त ज्ञानी भक्त झाल्याशिवाय येऊ शकत नाही. पण तुकाराम महाराज हे ज्ञानी भक्त होते. सर्व संत भक्त असतात, सर्वजण भक्ती करतात. आपण उगाच म्हणतो भक्ती मार्गे तुकाराम महाराज, तसं काही नाहीये. लक्षात ठेवा. सर्व ज्ञानी भक्त असल्याशिवाय वैश्विक जाणीवेत जातीलच कसं. साधं लॉजिक आहे की नाही. त्याच्यामुळे सर्व संत हे एकाच भूमिकेमध्ये असतात. प्राथमिक याच्यामधलं काही सुरुवातीला असतं, ज्ञानाच्या जाणीवा थोड्या जास्त असतात, भक्तीच्या असतात, कर्माच्या असतात. पण शेवटी त्या जेव्हा एकत्रित भूमिकेत येतात तेव्हा ते ज्ञान प्राप्तीशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही.
कारण बुद्धिमतां वरिष्ठम जो आहे तो रुद्र त्यांना पुढे जाऊ देत नाही. तुम्ही नुसतेच कर्मात अडकला आणि ज्ञानाच्या भूमिकेत जर गेला नाही तो हनुमंत पुढे जाऊ देत नाही. तुम्ही नुसतेच भक्ती करत बसला तर म्हणजे भक्ती म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते सगुण सगुण काय जे तुम्हाला येत असेल ते दर्शनही होईल. काही वेळा होतं की दर्शन होतात, काही असं काही प्रॉब्लेम नाही येत फारसा कोणाला, आहे की नाही. तुम्ही खूप जर दिवस रात्र त्या देवाच्या कृष्णाच्या याच्यात झाला. मला सुद्धा लहानपणी कृष्णाचं दर्शन होत होतं, आता नाही पडत, पण पडतात दर्शन. पण तुम्ही सगुणाच्या जाणीवेतनच त्या दर्शनाच्या भूमिकेत जाणार, म्हणून तो निजभक्त नाही होऊ शकत. म्हणून निजभक्ताच्या जाणीवेत शिरायचं. अर्जुन काय दाखवत आहे, गीता काय सांगतीये, तिचं डिरेक्शन काय आहे, सर्व धान्यवांना कुठे घेऊन जाते ती, हे पाहणं गरजेचं आहे. नुसता एकच अध्याय घेतला, दुसरा अध्याय घेतला, तिसरा असा अभ्यास मला नाही वाटत खूप काही म्हणजे काही प्रमाणात उपयोगी पडतो, तोही गरजेचा आहेच. परंतु कुठतरी त्या पूर्ण कर्मभक्ती आणि ज्ञानाच्या पूर्ण योगाच्या जाणीवेत जाणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणून या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. म्हणून आटोक्यातील आहे असे शास्त्राचे म्हणणे आहे. ते विश्वरूप, असं ते विश्वरूप माझ्या या चर्मचक्षूंनी दिसेल असं कसं होईल, मला ते दिसणारच नाही, बरोबर आहे की नाही. मग मी ते कसे पाहू असं कृष्ण अर्जुन म्हणतोय. तरी हे तुमचे उणे न बोलावे, आता बघा, पण हे तुमचं उणं आहे असं म्हणणं बोलावे. मीची आहे तेची बरवे, हे तर आती मेहनीतले देवे मानू बापा. पण तुमचा दोष काढू नये, तो मी आपल्याकडेच घेणे बरे. बघा म्हणतात आहे की नाही. या अर्जुनाच्या बोलण्यावर भगवान म्हणतात, बा अर्जुना तुझे म्हणते मला मान्य आहे, म्हणून हा दोष माझाच आहे असं म्हणतात. तो अर्जुन म्हणतो आणि तेव्हा म्हणतो, बा अर्जुना मला तुझे म्हणणं मान्य आहे. कारण हे मान्य का म्हटलं त्यांनी, कारण त्यांनी हे डेलिबरेटली केलेलं आहे. असं मी जे म्हणतोय तुम्हाला त्याची कारण याच्यात लपलेली आहेत मला. कारण नाही तर कृष्ण असं कसं अर्जुन म्हणणार नाही मी विसरलो रे, हे स्वाभाविक आहे ना. कृष्णही तेवढा शुद्ध आहे की नाही. आपण जेव्हा शुद्ध मनाने एखादी आपली चूक असेल तेवढा नाही मी विसरलो बाबा असं म्हणतो. पण डेलिबरेट असेल तर आपण मुद्दाम म्हणत एखादी गोष्ट टाळत असू तर काय होतं, आहे की नाही. हा, मग ते गिल्ट असतो. आणि कृष्ण काही गिल्टी वाटतो का तुम्हाला, तो गिल्टी नाहीये. पण त्यांनी हे डेलिबरेटली, कारण तो ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेतनच तो मुद्दामून तसा वागलेला आहे की त्याला अर्जुनाची परीक्षा घ्यायची. म्हणून गुरु आपली परीक्षा कुठल्या ठिकाणी कशी घेत असेल हे सांगता येत नाही. पण परत जेथीचा तेथे नेऊन घाली तसं काही करत नाही तो, कारण तो कृपावंत आहेच. म्हणून परत दृष्टी देतोच आहे बघा पुढे. त्याने असं नाही केलेलं की नाही आता तू यू आर नॉट फिट टू माय लाईफ, असं काही केलेलं नाही बरं का. सात परी हे झाले. सात विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखाव्या सामर्थ्य की द्यावे. परी बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो. खरे जाय जर आम्ही तुला विश्वरूप दाखवायचे तर अगोदर ते विश्वरूप पाहण्याचे तुला सामर्थ्य द्यायला पाहिजे. पण अर्जुना प्रेमाच्या वेगात विचार सुचला नाही. मला इथं हे खटकलं, आलं का लक्षात. मला खटकलं कुठं की कृष्ण असं कसं होईल, असं होणे नाही. त्याला हा विचार सुचणार नाही असं होईल का, बरोबर आहे की नाही. द्रोणाला अश्वत्थामा मेला म्हणून सांगितलं, समाधीत उडव म्हणाले, हे कसं घडलं त्याला सुचलं नाही म्हणणार काय अशा व्यक्तीला, काय म्हणू शकत नाही तुम्ही. कर्णाला कसं मारायचं हे त्यांना सुचलं नाही असं म्हणाल का. वेळेवर म्हणाला अरे हो का त्याचा कर्ण परत चाक काढून बाहेर आला आणि म्हणा मला सुचलं नाही असं कृष्ण म्हणेल का, असं होणार नाही. म्हणून मी तिथं ऑब्जेक्शन घेतोय, त्याची कारण तिथं दडलेली आहेत, बाकी काही नाही. म्हणून
ते सुचलं नाही. आणि ऑब्जेक्शन कसं आहे, प्रेमाचं आहे, भक्तीचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनाही तसंच म्हणायचं आहे की सुचलं नाही म्हणजे त्यांनी हे मुद्दामून अशा प्रकारचं एक नाटक केलेलं आहे असं मला म्हणायचंय. सुचलं नाही असं व्यक्तिशः बोलला तो, बरोबर आहे की नाही, परंतु त्याला सुचलं नाही असं होणारच नाही कधी असं माझं म्हणणं आहे. असं काय जाहले न वाहता, काय झाले न वाहता भुई पेरिदे, तरी तो वेलू विलया जायचे, तरी आता माझे निजरूप देखिजे, ते दृष्टी देव तुझ. काही झाले तरी मशागत न करता जमिनीत पेरलेले वेल नाश पावतो. असो आता ज्या दृष्टीने माझे विश्वरूप तुला पाहता येईल ती दृष्टी देतो. आता अगोदरचे जे उपमा दिले ना त्यांनी, काय काही झाले तरी मशागत न करता जमिनीत पेरलेले वेल नाश पावतो, हे कसं उलट उदाहरण दिले बघा. कृष्णाने मशागत करत आणलेली अर्जुनाची, त्याला पेरलंय सगळं, बरोबर आहे ना, आणि त्या पेरण्याला तो नाश कसा पाहून देईल, आहे की नाही. म्हणून तो त्याला पुढे काय म्हणतो, असो आता ज्या दृष्टीने माझे विश्वरूप तुला पाहता येईल ती दृष्टी तुला देतो. म्हणजे एवढ्या सगळ्या भूमिकेनंतर बुद्ध दृष्टी सी फाटा फुटे लक्षात. म्हणून ही दृष्टी यायला पाहिजे, बघण्याची दृष्टी यायला पाहिजे कुठेतरी. मग त्या दृष्टीच्या साह्याने मग ती या दृष्टी पांडवा आमुचा ऐश्वर योग आगवा, देखून या अनुभवा माझी वडा करी. मग त्या दृष्टीच्या साह्याने माझा संपूर्ण ऐश्वर योग पाहून तो अनुभवात दृढ करा असं म्हटलंय. म्हणून आपल्याला सुद्धा या ज्ञानाच्या भूमिकेतून हा सर्व विश्वरूप दर्शनाचा योग जो आहे हा योग आपल्यामध्ये दृढ करावा लागणार आहे. आपणही त्या भूमिकेतनं सगळा अभ्यास करत आलेलो आहोत, लक्षात आलं. म्हणून विश्वरूप दर्शन आम्हाला कळलं नाही असं जर आपण आता याच्यानंतर म्हणालो तर ते चुकीचं घडू शकतंय. आपण ते पेरलं नाही आपल्यामध्ये असा अर्थ होतोय त्याचा. म्हणून हे खूप समजून घेऊन उमजून घेऊन आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. जे करत आले, तुम्ही करत आलेला आहात, तर त्याचा फायदा आता याच्यानंतर होणार आहे लक्षात. म्हणून ते पुढे काय म्हणतात बघा. फक्त एवढं झालं की आपण थांबूयात. ऐसे तेने वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये, बोलिले आराध्य जगाचे दी. वेदांत विचाराने कळणारा, सर्व सृष्टीच्या पूर्वी कारण रूपाने असणारा व सर्व जगाचे आराध्य दैवत असा जो परमात्मा तो याप्रमाणे बोलला. म्हणजे बोलणाऱ्याच्या पाठीमागे कुठल्या प्रकारच्या जाणीवा आहेत हे याच्यात दिलेलं आहे. त्याचं स्वरूप आहे वेदांत विचारानेच कळणारा. म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला, हा वेदांत आणि उपनिषदांचा जो विचार आहे, विश्वातीत असणं, परब्रह्म, आपण जे हरिसंकल्प किंवा हरीची जाणीव म्हणतो, किंवा शून्य, निशून्य, महाशून्य, या सर्व जाणीवा ज्या आहेत त्या वेदांत प्रणीत आहेत लक्षात घ्या. आणि त्याच्याशिवाय हा कळणारच नाही. म्हणून वेदांत विचारानेच जो कळू शकतो. म्हणून हा संदर्भ प्रत्येकाने आपल्या जी साधना आपण करत असतो त्या साधनेला लावून बघा असं मी म्हणतोय. आपल्याला काही अर्जुन येऊन सांगणार नाहीये, कृष्ण येऊन सांगणार नाहीये, किंवा अर्जुन येऊन सांग, कारण त्याला कळलंय ना. म्हणून आता अर्जुनाने येऊन सांगायला हरकत नाही खरं आपल्याला. पण ते सांगणार नाहीयेत ना, कारण गुरु सुद्धा सांगत नाहीत, आहे की नाही. गुरु काय म्हणतात, मी सांगतोय त्याच्यावर विश्वास आहे ना, पण शिष्याने ते चोखाळून बघायला पाहिजे ना. गीता काय सांगतेय, कृष्णाने सांगितलं म्हणून अर्जुनाने विश्वास नाही ठेवलेला. 7व्या 8व्या अध्यायापर्यंत अर्जुनाचे प्रश्न सुरूच होते. 9व्या अध्यायानंतर जेव्हा त्याला ती उकल झाली तेव्हा म्हणाला अजूनही विश्वास नाही, विश्वरूप दाखवा. हा कसं आहे प्रकार बघा, हे सर्व कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून जाणतेनी गुरु भजीचे. गुरुचं तत्वज्ञान सुद्धा चोख. कारण गुरुला काय वाटत, कृष्णाला काय वाईट वाटलं का त्यांनी प्रश्न विचारले.
अहो माझे हे आध्यात्मिक आहेत प्रश्न. माझ्या आत्म्याच्या जाणीवेत मला जायचं असेल तर माझ्या जीवात्म्याचे सर्व प्रश्नांची उत्तरांचा शोध मी फक्त श्रद्धेने घेणार आहे का? मला माझ्या ज्ञानाच्या जाणीवा सुद्धा उन्मुख करायलाच पाहिजेत ना, आणि त्या माझ्या कर्मातनं पण मला आणता यायला पाहिजेत ना, आणि मग ती भक्ती मी वरती आणीन ना. असं ते कर्म भक्ती आणि ज्ञानाच्या जाणीवा उन्मुख करता यायला पाहिजे. त्याप्रमाणे मी जेव्हा त्या परब्रह्माला पाहतो तेव्हा, आणि गुरु साक्षात परब्रह्म जर असेल तर कृष्णालाही काही वाटणार नाही आणि गुरुला उलट अत्यानंद होणार आहे. घेऊनी निज भक्तासी कृपा कटाक्षे कुरवाळी, आणि मग जेथीचा तेथे नेऊ निघाली आनंद मेळी स्वरूपाच्या. अशी गणित येते. मग हे समजून नको घ्यायला, आपण समजूनच घेतलं पाहिजे. समजूनच नाही घेतलं तर आपणच आपल्याला बंदिस्त करून टाकूया. लक्षात ठेवा, सगळं अभेद आहे, कशातच भेद नाहीये, पण मला दिसतात सर्व भेद. म्हणजे मी माझलाच तुरुंगात घालून ठेवलंय ना कुठेतरी, आणि म्हणजे बाकी मी व्यावहारिक पृथ्वीवरच्या तुरुंगात जाईन न जाईन हा पुढचा विषय आहे. हे या पृथ्वीवरच्या नियमांच्या गणितांप्रमाणे आहे, पण प्रत्यक्षात मी मला किती तुरुंगात घातलंय, कारण मला प्रत्येक जण वेगळा दिसतोय आणि मीच फक्त शहाणा दिसतोय. असं गणित झाली ना माझी. त्यामुळे मला कुठंतरी या जाणीवांमध्ये शिरून माझ्या स्वशोधाचा मार्ग सापडता यायला पाहिजे, आणि त्यासाठी वेदांत विचारानेच मला तो कळणार आहे. लक्षात घ्या. आणि सर्व सृष्टीच्या पूर्वी कारण रूपाने असणारा, बघा, सर्व सृष्टीच्या पूर्वी जो आपण क्ष मानला, एक्स, बरोबर आहे, आणि तो कारण रूपा, कारण त्यानेच हे सर्व त्याच्यामुळे तोच कारणभूत आहे. याला आधार म्हणतो आपण, त्याला विश्वाधार. पण कारण कोण आहे? मला निर्माण करणारा कोण आहे? माझे आई वडील नाहीयेत, तो परमेश्वर आहे, त्यांनी मला निर्माण केलंय. हा जो माझ्या जन्माला कारण आहे, त्या कारणाला मला शोधता यायला पाहिजे ना. अध्यात्म म्हणजे काय आहे हे का? अध्यात्म माझ्या कारणाचा मला शोध घेता यायला पाहिजे, मग मला कळणार. कारण रूपाने असणारा व सर्व जगाचे आराध्य दैवत, सर्व जगाचा आराध्य दैवत झाला तो. तर सर्व जग त्याच्याकडेच बघते. जरी मी मानत नसू देवाला, तरी मला शेवटी त्याच्याकडेच बघावं लागते. कारण मला अशा खूप गोष्टी माझ्या आयुष्यातल्या की त्या माझ्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. मग मला बघावं कुठे लागतंय? सूक्ष्मात जावंच लागतंय ना, ऍटमचा शोध घ्यावाच लागतोय ना, त्याच्याही पलीकडे जावं लागणार आहे ना कुठं ना कुठं तरी. मग हा शोध घेणं म्हणजे काय आहे? पण कुठंतरी जेव्हा मला कळेल की अरे भौतिकाच्याही बाहेरचं कुठलं तरी गणित आहे, तेव्हा माझा भौतिकातला शोध संपणार आहे. म्हणून ज्यांनी ऑलरेडी असे शोध कार्य केलेले आहेत ते जे वेदांत सांगते, वेदांत सांगतोय म्हणजे काय? वेदांत उपनिषद आणि वेदांत तत्वज्ञान म्हणजे काय की त्यांनी हा शोध घेतलेला आहे. मग त्या शोधाच्या मागे मी लागायला पाहिजे का नको? किंवा मी आपलं माझ्याच बुद्धीने चालणार अजूनही? तसं नका करू, असं त्यांना म्हणायचं. म्हणून आपली साधना सुद्धा जोखून पारखून जेवढी घेऊ तेवढी निष्ठा पण चांगली राहते. लक्षात, शेवटी आपल्या भक्तीचा विषय आहे ना. आपण भक्ती करतो आहे, ती भक्ती कोणावरती करतो आहे, कशासाठी करतो आहे, कशा स्वरूपात करतो आहे, आणि ज्याच्यावर करतोय त्याचं स्वरूप काय आहे, हे सर्वच माझ्या समोर चित्र यायला पाहिजे ना. तेव्हा मग त्या भक्तीला उधाण येणार आहे. मग ते समर्पण, मग ते सर्व गोष्टी त्याच्यातनं प्राप्त होणार आहेत. म्हणून असा जो परमात्मा तो याप्रमाणे बोलला. लक्षात ठेवा, आता मी तुला ती ज्ञानदृष्टी देतो.
ही दृष्टी येण्यासाठी आपल्याला केवढं प्रयत्नशील व्हायला पाहिजे. हे विश्वरूप दर्शनात समजायचंय आपल्याला, ते हे समजून घेता यायला पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. या भूमिकेतनं आपण घेऊयात. आणि याच्यानंतर संजय बोलणारे लक्षात ठेवा. हरिओम. हरिओम.